सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि डिजिटल क्रिएटर श्रुतिका गावंडे हिने माझा आयोजित माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या प्रतिष्ठित कार्यक्रमात विदर्भाचे प्रभावी प्रतिनिधित्व करत आपली ठसठशीत छाप उमटवली। राज्याच्या भविष्यासंदर्भात आयोजित या विशेष मंचावर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील भाषा, संस्कृती आणि स्थानिक प्रश्न जागतिक पातळीवर पोहोचवण्याची गरज अधोरेखित केली। या कार्यक्रमात बोलताना श्रुतिका गावंडे म्हणाली, वऱ्हाडी भाषा ही अतिशय गोड, जिव्हाळ्याची आणि आपुलकीची आहे। आज सोशल मीडियामुळे गावाकडची बोली, परंपरा आणि जीवनशैली थेट जगभरातील लोकांपर्यंत पोहोचत आहे। त्यामुळे वऱ्हाडी भाषेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून ही भाषा आता नव्या पिढीपर्यंत अभिमानाने पोहोचत आहे। या भव्य सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह अनेक राजकीय मान्यवर उपस्थित होते। याशिवाय रितेश देशमुख, प्राजक्ता माळी, इंद्रनील चितळे, विनायक माळी, अथर्व सुदामे यांसारख्या कलाकार आणि डिजिटल क्षेत्रातील दिग्गजांनीही कार्यक्रमाची शोभा वाढवली। अमरावतीसह संपूर्ण विदर्भासाठी हा क्षण अभिमानाचा ठरला आहे। श्रुतिका गावंडे हिने आपल्या सातत्यपूर्ण आणि सर्जनशील कार्यातून वऱ्हाडी भाषा, संस्कृती आणि विदर्भाची वेगळी ओळख राज्यभर पोहोचवली आहे। तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून नव्या पिढीसाठी ती प्रेरणादायी ठरत आहे। जी ही कॉन्ट्रोवर्सी झाली होती आणि ज्यांनी हा मुद्दा उचलला होता की असा कसा व्हिडिओ बनवला आणि त्यांचं आणि माझं डिबेट झालं होतं एका चॅनलवर, तर ते म्हणतात की धर्माबद्दल बोलण्यासाठी जे तुम्ही लोक नाहीये, तुम्ही तुमचं काम करा। आमचं काम काय आहे मग? तुम्हाला हसवणं नुसतं, आम्ही आमचे मत नाही ठेवू शकत। आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही ते लोक नाहीये का तुम्हाला तो अधिकार नाहीये धर्मावर वगैरे बोला, तुम्ही काय ठेका घेतलाय? तुम्ही कशाला बोलता? तुम्ही जर पॉलिटिशियन आहात तर तुम्ही तुमचं काम करा। तुम्ही कशाला आमच्या कंटेंट क्रिएशनकडे लक्ष देताय? आणि जे वल्गॅरिटीवर इतके व्हिडिओ बनवत आहे, जे शिवीगाळ करून फेमस होत आहे, ट्रोल होत आहे, ट्रोलिंग करून एकमेकांना, त्यांच्यावर नाही तुम्ही कधीच बोलत। मग जो व्यक्ती चांगले व्हिडिओ बनवतोय आणि एक चांगला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न, त्याच्यावर लगेच तुम्ही उभे होता। मग चांगली क्रिएटिव्हिटी तुम्ही कुठेतरी दाबताय ना। आणि जे बाकी लोक काहीतरी करून फॉलोअर्स मिळवायचे, व्ह्यूज मिळवायचे, त्यांना तुम्ही काही बोलतच नाही, त्यांना मोकळं राहणं, तर मला वाटतं की हे चुकीचं आहे। आणि अथर्व दादाने कंटिन्यू त्याचं ते काम करायलाच पाहिजे, कारण की त्याची सध्या गरज आहे।